नमस्कार, मी विरारचा गुणाची भटकंतीच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण आलो आहोत विरार येथे आणि या भागात आपण पाहणार आहोत वसई विरार शहराला लाभलेले सुंदरसे समुद्रकिनारे। तर आता आपण आलो आहोत मारंबळपाडा येथे। मारंबळपाडा येथे महाराष्ट्र शासनातर्फे रो जेटी सेवा उपलब्ध आहे। या जेटीचा उपयोग लोक विरार ते सफाळा येथे जाण्यासाठी करतात। निळा आकाश आणि या खाडीच्या बाजूला असलेली हिरवीगार खारपुटी झाडं मनाला सुखद धक्का देत आहेत। तर आता आपण जाणार आहोत विरारच्या मामाची वाडी या बीचवर। या बीचची खास ओळख म्हणजे इकडची असणारी झाडं आणि या बीचची हीच खरी शोभा आहे। हा बीच वसई विरारमध्ये असलेल्या बीचपैकी सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ बीच आहे, कारण इथे खूप कमी गर्दी असते। गर्दी म्हटलं की कचरा आलाच, आणि जो कोणी कचरा करेल किंवा इथे अश्लील चाळे करेल त्याला गावकरी चांगलेच फटके देतात। समुद्र किनारा आणि सनसेट याचं एक वेगळं नातं आहे। आता मला माहीत नाही आहे आपल्याला नेमका कोणत्या समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला सनसेट बघायला मिळतोय। तर आता आपण आलो आहोत अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर। आता आपण बघितला तो अर्नाळा किल्ला, त्याच्याच बाजूला असलेलं हे अर्नाळा बंदर। इथे सगळे आगरी आणि कोळी बांधव मच्छीमारी करतात आणि समुद्रातून आणलेली मच्छी बाजारात घेऊन जातात। हा समुद्र किनारा जास्तीत जास्त प्रायव्हसी समुद्र किनारा असा ओळखला जातो। वसई विरारचे सगळे समुद्र किनारे म्हणजेच वसई विरारकरांना निसर्गाने दिलेली सुंदर भेट आहे। तर हा आहे नवापूर किनारा, त्याच्या बाजूला तो आहे अर्नाळा, इकडे आहे राजोडी, राजोडीच्या पुढेच आहे कळंब बीच जो की नालासोपारामध्ये येतो। त्याच्या पुढेच बघाल तर तिकडे आहे भुईगाव बीच जो की वसईमध्ये येतो। तर हे वसई विरार पूर्ण शहर समुद्र किनाऱ्याने भरलेलं आहे। तसेच वसईमध्ये रानगाव बीच, सुरुची बीच आणि भुईगाव हे बीच आहेत। सूर्यास्त झालेला आहे मित्रांनो, तरी आपण चाललो राजोडी बीचला। तर आता आपण आलो आहोत राजोडी बीचला। या बीचचं खास वैशिष्ट्य म्हणजे या बीचला संपूर्णतः गोवा वाईब असं बनवून टाकलं। तर मित्रांनो, या भागात आपण पाहिले वसई विरारमधील सुंदर समुद्र किनारे। भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयात। चला।